हेरलेमध्ये पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याची दहशत, 9 वर्षीय चिमुकल्यासह म्हशीवर हल्ला, तातडीनं बंदोबस्ताची मागणी। हेरले तालुका हातकणंगले हेरले गावातील तळ्याकडील गल्ली परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याची दहशत निर्माण झाली असून या कुत्र्यानं 9 वर्षीय चिमुकलीवर तसेच एका म्हशीवर हल्ला केल्याचं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होतीये। मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन अमोल वड्ड वय 9 हा इयत्ता 3रीत शिक्षण घेत असून तो घरातून अंगणात जात असताना अचानक एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यानं त्याच्यावर झडप घालत चावा घेतला। या हल्ल्यात चिमुकला जखमी झालाय। परिसरातील नागरिकांनी तातडीनं धाव घेत आरडाओरडा केल्यामुळे कुत्रा पळून गेला आणि मोठा अनर्थ घडला। जखमी हर्षवर्धनला तातडीनं छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय CPR कोल्हापूर इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून आवश्यक लसीकरण व औषधोपचार केले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। याच पिसाळलेल्या कुत्र्यानं त्याच परिसरातील अण्णासो सिद्धगोंडा पाटील यांच्या गोठ्यात घुसून एका म्हशीवरही हल्ला करत तिला चावा घेतल्याची घटना घडली। यामुळे हा कुत्रा अधिक आक्रमक झाल्याची भीती व्यक्त केली जाते। गेल्या काही महिन्यापासून हेरले गावात आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी यांच्यासाठी धोका निर्माण झालाय। यापूर्वीही अशा घटना घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासनानं तातडीनं या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, तसेच भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण, लसीकरण आणि नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।